नमस्कार. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज आपण बनवणार आहोत एकदम मऊसूद आणि टेस्टी आणि नरम, खायला पण एकदम टेस्टी असे बटाटा थालीपीठ. त्यासाठी मी ते छान बटाटे पाण्यामध्ये उकळून घेतले. त्याला छान उकळून झाले की त्याला गार पाण्यामध्ये थंड करून घ्यायचे. बटाटे थंड करून झाले की त्याला असे बारीक खिसणीने खिसून घ्यायचे, जेणेकरून आपला खिस असं बारीक होईल. साल ते आपण खिसते वेळेस त्याचे साल निघून जाईल साईडला. खिसून झाले की त्याचे छान असा एक गोळा तयार करायचा आणि साईडला ठेवून द्यायचा. नंतर त्याला टेस्ट येण्यासाठी छान आपण लगेच वाटणाची तयारी करून घेऊयात. त्यासाठी आपण इथे 4 ते 5 बारीक अशा मिरच्याचे तुकडे करून घेतले, जेणेकरून ते आपल्याला तिखट आणि झणझणीत लागेल. चवीसाठी थोडंसं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. अजून छान टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकायचे. सर्व साहित्य असं छान बारीक उकळीमध्ये वाटून घ्यायचं, जेणेकरून ठेचा आबडधोबड वाटला जाणार नाही आणि तो आपल्या तोंडाला तिखट असं लागणार नाही. सर्व बारीक वाटून झालं की त्याची एकदम छान अशी टेस्ट येते, तयार होऊन येते. नंतर लगेचच आपण तयार केलेला बटाट्याचा खीस घ्यायचा. त्यामध्ये सर्व आपण साहित्य मिक्स केलेलं टाकून घ्यायचं. त्यामध्ये 1 वाटी असं बेसन पीठ, त्याला छान असं मिळून येण्यासाठी. थोडंसं अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, त्याला असं छान टेस्टी करण्यासाठी, म्हणजेच क्रिस्पी क्रिस्पी होण्यासाठी. नरम नाही होत ना, क्रिस्पी छान लागते, एकदम चवीला असं टेस्टी. त्यानंतर लगेचच आपण वाटून घेतलेला आपला ठेचा टाकून घ्यायचा. ठेचा टाकायचा, एकदम असं छान त्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं वरून, अगदी त्याला मिक्स होण्या इतकं. वरून चिरलेली बारीक अशी कोथिंबीर टाकायची हिरवीगार. सर्व असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. मीठ टाकून झालं की अगदी लागेल इतकं पाणी टाकत टाकत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून त्यात कुठलीही गाठ वगैरे होऊ द्यायची नाही. एकदम आपलं थालीपीठ सारखं त्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. सगळं असं एकजीव करून घ्यायचं त्याला. सर्व आपलं असं मिक्स होऊन झालं, त्याला छान असं चम्मच घ्यायचा आणि चमच्यानी त्याला छान सर्व करून असं मिक्स करायचं, ज्याकरून आतमध्ये कुठलीही गाठ वगैरे राहणार नाही. नंतर लगेचच आपण इकडे तवा गरम करायला ठेवायचा. तवा एकदम असा कडकडीत तापून घ्यायचा. त्यानंतर लगेचच वरी 1 पळी तेल टाकायचं, जेणेकरून आपले थालीपीठ आपल्या तव्याला असे अजिबात चिटकणार नाही येतं. तव्यावरचं तेल सर्व असं उलटण्याने पसरून घ्यायचं सर्व साईडनी. नंतर आपण तयार केलेलं बॅटर जे आहे ते असं तव्यावरती टाकून घ्यायचं चमच्याने. बॅटर छान असं त्याच्यावर टाकलं की त्याला चमच्यानेच असं पैस करून घ्यायचं. तुम्हाला थोडं जास्त घट्टसर वाटत असेल तर नंतर परत तुम्ही पाणी टाकून थोडंसं मिक्स पातळही करू शकता, पण माझं इथं अगदी बरोबर होतं. जितके जास्त पातळ होतील तितके छान असे क्रिस्पी आपले थालीपीठ तयार होते. तर मग चमच्याने छान असं पसरवून घ्यायचं. गॅस लो करायचा आणि मंद आचेवर त्याला छान असं भाजून द्यायचं. नंतर वरून पण वाफ निघण्यासाठी त्याला असं वरती झाकण ठेवायचं. 5 ते 10 मिनिट त्याला छान असं लो गॅसवर मस्त वाफ काढून घ्यायची. आपलं 5 ते 10 मिनिटानंतर आपलं थालीपीठ असं एकदम छान वाफून तयार झालेलं असतं आणि एकदम तव्याला असं चिटकत पण नाही. एकदम छान असं आदर होऊन निघतं. त्याला उलटण्याने सर्व बाजूने आदर करून घ्यायचं आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं. नंतर थोडंसं वरून तेल टाकायचं, जेणेकरून ते परत खालच्या साईडने तव्याला चिटकणार नाही. तेल छान असं पसरवून घ्यायचं आणि आपलं थालीपीठ पलटी करायचं. असं छान 1-2 वेळेस आलती पलटी करून आपण त्याला छान असं भाजून घ्यायचं.
असेच तुम्ही ह्या प्रकारे सर्व थालीपीठं एकसाथ करून घ्यायचे. त्याला छान असं 2-3 वेळेस असं एकदम क्रिस्पी चव होण्यासाठी भाजून घ्यायचं. आणि तयार आहे एकदम आपलं छान आणि मऊसूत आणि लुसलुशीत असे थालीपीठ. मी सर्व करून घेतले. तुम्ही पण करून घ्या आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.